हॅलो नमस्कार। हिंदू धर्मात तुळशीला पवित्रता आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते। विष्णुप्रिया मानल्या जाणाऱ्या या वनस्पतीची पूजा दररोज केली जाते आणि तुळशीच्या पानांशिवाय आपला देवांचा नैवेद्य देखील अपूर्ण मानला जातो। वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला आणि तुळशीच्या पानांना अत्यंत पवित्र मानले गेले आहे। तुळशीमध्ये उत्तम औषधी गुणधर्म देखील आहेत। तसेच तुळशीचे काही रहस्य तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर चला जाणून घेऊया। ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। तुळशीची 11 रहस्ये जी जाणून घेतल्यानंतर तुम्ही तुळशीला केवळ एक रोप नव्हे तर घराचे सौभाग्य मानाल। कधी विचार केला आहे का? जवळपास प्रत्येक सनातनी हिंदू घराच्या अंगणात किंवा देवघरासमोर तुळस का लावली जाते? हे केवळ धार्मिक श्रद्धेमुळे आहे की त्यामागे काही गूढ आणि शास्त्रीय कारणही दडलेले आहे? प्राचीन धर्मग्रंथ, वास्तुशास्त्र आणि आयुर्वेदात तुळशीला अत्यंत पवित्र स्थान दिले आहे। तुळस भगवान विष्णूंना प्रिय मानली जाते। तसेच आधुनिक विज्ञानानेही तिच्या अनेक औषधी गुणधर्मांना मान्यता दिली आहे। तुळस ईशान्य, उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला का लावावी? वास्तुशास्त्रानुसार या दिशा पवित्र, प्रकाशमय आणि सकारात्मक ऊर्जेच्या मानल्या जातात, म्हणून तुळस ईशान्य, पूर्व, उत्तर किंवा पूर्व दिशेला लावली जाते। तुळशीसमोर दररोज दिवा का लावावा? तर याचं उत्तर आहे, ही परंपरा श्रद्धा, भक्ती आणि घरातील सकारात्मक वातावरणाचे प्रतीक मानले जाते। त्यानंतर तुळस कधीही अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका। तुळशीभोवती नेहमी स्वच्छता राखावी आणि तिची नियमित काळजी घ्यावी। तसेच तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे। यामुळे रोप निरोगी वाढते आणि ताजेतवाने राहते। पूर्णपणे वाळलेली तुळस घरात दीर्घकाळ ठेवू नका। ती सन्मानपूर्वक विसर्जित करून नवीन तुळशीचे रोप लावण्याची परंपरा आपल्याकडे आहे। विनाकारण तुळशीचे पाने तोडू नका। गरज असेल तेव्हाच आणि पारंपरिक नियमांचे पालन करूनच तुळशी दल घ्यावे। तुळशीभोवती कचरा किंवा अडगळ ठेवू नका। हे स्थान नेहमी स्वच्छ, मोकळे आणि प्रसन्न असावे। तुळशीजवळ भांडणे, कटू बोलणे किंवा अशुद्ध वर्तन करणे टाळा। ही परंपरा घरात शांतता, प्रेम आणि सौहार्द टिकवून ठेवण्याचा संदेश देते। तुळस ही फक्त पूजेची रोपे नाही, आयुर्वेदात तिचे अनेक औषधी आणि आरोग्यदायी उपयोग सांगितले आहे। सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये ही मंगल, श्रद्धा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते। सर्वात मोठे रहस्य म्हणजे तुळशीला सन्मान म्हणजे केवळ एका रोपाचा नव्हे तर निसर्ग, शिस्त, स्वच्छता आणि श्रद्धेचा सन्मान होय। तुळशीचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे ज्या घरात तुळस, स्वच्छता आणि प्रेमळ वातावरण असते त्या घरात सुख, समाधान आणि मंगलमय ऊर्जा नांदते। तुम्ही तिला श्रद्धेने पहा किंवा निसर्गाची अमूल्य देणगी म्हणून, तुळस प्रत्येक घराचे सौंदर्य आणि पावित्र्य वाढवणारी अनमोल परंपरा आहे। तर बघा, भगवान विष्णूंची पूजा तुळशीपत्राशिवाय अपूर्ण मानली जाते। तसेच नैवेद्य दाखवताना सुद्धा तुळशीपत्र आपल्याला गरजेचं असतं, त्याशिवाय नैवेद्य हा स्वीकारला जात नाही। आजच्या व्हिडिओमध्ये तुळशीचे रहस्य तुम्हाला जास्त आवडले असेल तर मला नक्की कमेंट करा, कारण तुमचा एक कमेंट पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो। तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, यामुळे हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते। अशा धार्मिक, आध्यात्मिक आणि परंपरांशी संबंधित माहितीसाठी सारिकाज लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।